आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात। राहुल, आज आचारसंहिता लागेल, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे, मात्र त्या अगोदरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत एक गंभीर आरोप करतायत। ते म्हणतात प्रत्येक मतदारसंघात कोटींनी पैशांचं वाटप केलं जातंय आणि त्या संदर्भात ते निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील करणार आहेत। एक साधारणपणे संजय राऊत यांना दिलेला जर टास्क आपण बघितला तर ते सरकारच्या विरोधामध्ये रोज एक भूमिका मांडत असतात। आता ते असं म्हणाले की त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि ते निवडणूक आयोगाकडे देणार आहेत। तर त्या पुराव्याचं स्वरूप जर त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं असतं तर ते महाराष्ट्राला कळलंच असतं। या आरोपापेक्षाही दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी मात्र निश्चितपणे दिसतात। एक म्हणजे जी अनेक काळ प्रलंबित असलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची जी गोष्ट होती, जी घडामोडच घडत नव्हती, ती घडली। आणि दुसरी म्हणजे संयुक्त पत्रकार परिषद ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घोषणेच्या आधीच झाली। त्यामुळे साधारणपणे सत्ताधाऱ्यांना जो एक प्रिव्हिलेज असतो, ज्या इंग्रजीमध्ये आपण म्हणतो, तो प्रिव्हिलेज असतो की साधारणपणे केव्हा या देशातली आपल्या राज्यातली आचारसंहिता घोषित होऊ शकते आणि ती लक्षात घेऊनच बहुधा शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी की क्रिटिसिझम टाळण्यासाठी म्हणा किंवा आता निवडणुका घोषित झाल्या की तो विषय मागे पडेल म्हणून राज्यपाल नियुक्त असलेल्या आमदारांच्या संदर्भातला निर्णय आज झाला आणि मग संयुक्त एक पत्रकार परिषद होते आहे। त्याचंही महत्त्व आहे, कारण श्री अजित पवार हे या महायुतीतनं लढणार की लढणार नाही त्याबद्दलची जी चर्चा होती त्याला आता कुठेतरी समारोप होईल। संयुक्तपणे आम्ही महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत। पण मगाशीच्या संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तोच अधिक चर्चेला येईल महाराष्ट्रात, ते म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडणुका किती टप्प्यात होतात। 3:30 वाजता जेव्हा प्रत्यक्षात ही पत्रकार परिषद होईल, कारण 2014-2019ला एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या, पण महायुतीतले जे स्टार प्रचारक आहेत म्हणजे श्री नरेंद्र मोदी, श्री अमित शहा आणि महाराष्ट्र भाजपा अंतर्गत श्री देवेंद्र फडणवीस, या तिघांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून जर 2 टप्प्यातल्या निवडणुका झाल्या, आपल्याला हे विसरता कामा नये की महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका घेतल्या गेल्या होत्या आणि तेव्हा असं म्हटलं होतं की महाराष्ट्रातील लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन ही तशी चिंता करावी अशी आहे आणि तेव्हा किती टीका टिप्पणी झाली होती। आता विरोधी पक्षाचं लक्ष असेल की त्यांना या महाराष्ट्रातल्या निवडणुका किती टप्प्यात होत आहेत आणि त्या अनुषंगाने आपली काय भूमिका घ्यायची। दुसरी खरं तर सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीनं सुद्धा एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या तर त्याही त्यांना महत्त्वाच्या आणि अनुकूल वाटतील, कारण 5 टप्प्यातल्या जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा टप्प्यागणित महायुतीच्या सरकार आणि उमेदवाराच्या विरोधातली नाराजी वाढत गेली होती। नाशिक त्याचं उदाहरण आहे। नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी इच्छा व्यक्त केली म्हणून लांबत गेलेली उमेदवारी शेवटी गोडसे यांनाच पुन्हा दिली, पण मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीनं आपला उमेदवार निश्चित केला होता, प्रचार निश्चित केला होता आणि जशी जशी टप्पे पुढे सरकत गेले तसे तसे महायुतीच्या विरोधातलं वातावरण वाढत गेलं। त्यामुळे सरकारला सुद्धा कदाचित एकाच टप्प्यामध्ये निवडणुका घ्याव्यात असं वाटत असेल। महत्त्वाची आजच्या पत्रकार परिषदेतली गोष्ट एवढीच असेल की उमेदवारांना प्रचारासाठी किती वेळ मिळणार आहे। साधारणपणे 14-15 दिवसाचा काळ मिळतो नॉमिनेशन दाखल करून विड्रॉल होईपर्यंतच्या प्रोसेसला, ती गोष्ट अधिक महत्त्वाची असेल। आज सत्ताधारी काय मेसेज देतात संयुक्त पत्रकार परिषदेतनं आणि महाविकास आघाडी सुद्धा आज या निमित्ताने काही महाराष्ट्राला सांगते का, हे महत्त्वाचं आहे। माझ्या आपल्या सगळ्यांचं आकलन एवढंच आहे, रंगमंच तयार आहे, रंगमंचातले अभिनेते अर्थात चांगल्या अर्थाने तेही सज्ज आहेत, घंटा फक्त वाजायची आणि पडदा उघडायचा, तो 3:30 वाजता उघडेल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या रणधुमाळीला सुरुवात होईल। आजचा दिवस महत्त्वाचा आहे।